आयारामांना लाल गालीच्या, निष्ठावंतांना सतरंजा. भाजपमध्ये वाढते असंतोषाची धग. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपमध्ये आता अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कारण एकच, पक्षासाठी आयुष्य झिजवणाऱ्यांना डावलून आयारामांना थेट लाल गालीच्या अंथरला जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र होत आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा आणि त्यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता यामुळे भाजपच्या तळागाळात असंतोषाची धग पेटू लागली आहे. जे कालपर्यंत भाजपवर टीका करत होते ते आज सत्तेसाठी पक्षात येतात आणि थेट उमेदवार होतात. मग वर्षानुवर्षे भाजपसाठी झिजणाऱ्यांना काय मिळालं, असा संतप्त सवाल आता कार्यकर्ते उघडपणे विचारत आहेत. भाजप हा एकेकाळी विचार आणि संघटनेवर चालणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. सत्ता नसताना गावागावात फिरून पक्ष वाढवणारे कार्यकर्ते हीच भाजपची खरी ताकद होती. मात्र सत्ता आल्यानंतर चित्र बदलल्याची चर्चा आता पक्षातच सुरू झाली आहे. राजकीय सोयीसाठी पक्षात येणाऱ्यांना थेट सन्मानाची पदे दिली जात असताना अनेक जुने कार्यकर्ते मात्र अजूनही प्रतीक्षेत आहेत. पक्षात येणाऱ्यांचे स्वागत असावे, पण त्यासाठी निष्ठावंतांच्या त्यागावर पाणी फिरले जाऊ नये, अशी भावना आता जोर धरू लागली आहे. नगर जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजवण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. सत्ता नसताना भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणारे कार्यकर्ते आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने बाहेरून आलेल्या चेहऱ्यांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची नावे चर्चेत आली आहेत. सत्यजित कदम यांनी शहरात भाजप संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे, तर भानुदास बेरड यांनी ग्रामीण भागात पक्षाचे पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आयुष्य झिजवलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही संकटात पक्षाची साथ सोडणारे नाहीत, तर संकटात भाजपसाठी उभे राहणारे चेहरे म्हणून ओळखले जातात. भाजप नेतृत्वाने आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. पक्ष जर फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आयात नेत्यांवर अवलंबून राहिला तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळू शकतो. काम आमचं आणि पद बाहेरच्यांची, अशी भावना भविष्यात भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.